नमस्कार मित्रांनो, डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आज आपण लहानापासून मोठ्यापर्यंत अगदी सगळ्यांच्या आवडीचे काला जामुन बनवणार आहोत. तर खव्यापासून अगदी परफेक्ट गुलाबजाम बनवणं म्हणजे अगदी अवघड गोष्ट. बऱ्याचदा काय होतं की गुलाबजाम तेलात टाकले की फुटायला लागतात, तर कधी कधी पाकाचं प्रमाण चुकतं आणि गुलाबजाम आतपर्यंत पूर्ण मुरल्या जात नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी हलवाई स्टाईल काही सिक्रेट टिप्स आणि ट्रिक्स वापरून अगदी मजेदार आणि आतपर्यंत पाकात मुरलेले असे काला जामुन बनवलेले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता आपण या मजेदार आणि रसरशीत अशा काला जामुनच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले 3 वाट्या पाणी आणि 4 वाट्या साखर मी एका कढईमध्ये काढून घेतलेले आहे. या ठिकाणी मी बुरा साखर वापरली आहे. तुमच्याकडे नॉर्मल साखर असेल तर तुम्ही ती वापरली तरी सुद्धा चालते. तर आता हे मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी छानपैकी उकळून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर यामध्ये मी 1 चमचा वेलची पूड घालणार आहे. साधारणतः 10 ते 12 मिनिटापर्यंत हा पाक मी उकळून घेणार आहे. अगदी एकतारी पाक आपल्याला करायचा नाही, तर गुलाबजामसाठी आपल्याला फक्त चिकटसर पाक तयार करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अगदी चिकटसर असा पाक तयार झालेला आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि पाक या ठिकाणी आपण काढून घेणार आहोत. आता एका प्लेटमध्ये मी 500 ग्रॅम मावा घेतलेला आहे. हा मावा आपल्याला हाताच्या मदतीने अगदी छानपैकी फोडून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मावा मी अगदी व्यवस्थितपणे फोडून घेतलेला आहे. तर आता या ठिकाणी मी 150 ग्रॅम पनीर वापरणार आहे. साधारणतः 500 ग्रॅम खव्याला आपल्याला 150 ग्रॅम पनीर या ठिकाणी वापरायचं आहे. पनीर आपल्याला व्यवस्थित किसणीच्या मदतीने किसून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सर्व पनीर मी अगदी व्यवस्थितपणे किसून घेतलं आहे. तर पनीर किसून घेतल्यामुळे ते अगदी व्यवस्थितपणे मिसळायला मदत होते. तर या ठिकाणी मी 6 चमचे मैदा, 1 चमचा बेकिंग पावडर आणि 1 चमचा पिठी साखर यामध्ये घालणार आहे. आता सर्व मिश्रण आपल्याला तळहाताच्या मदतीने अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. तर कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या यामध्ये आपल्याला शिल्लक ठेवायच्या नाही. अगदी सॉफ्ट असं पीठ मळून आपल्याला तयार करायचं आहे. तर या ठिकाणी 10 ते 12 मिनिट अगदी व्यवस्थितपणे मळून मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे. कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या यामध्ये मी शिल्लक ठेवलेल्या नाही. तर कधी कधी काय होतं की गुलाबजाम सगळे तयार केल्यानंतर ज्यावेळेस आपण तेलामध्ये तळण्यासाठी टाकतो तर ते फुटायला सुरुवात होते. तर अशा वेळेस आपली फजिती होते. तर मग त्यासाठी काय करायचं की पिठामध्ये अगदी थोडासा मैदा अजून ॲड करायचा आणि पीठ पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मळून घ्यायचं, म्हणजे गुलाबजाम हे फुटणार नाहीत. तर या ठिकाणी आपलं पिठाचं प्रमाण चेक करण्यासाठी मी एक पिठाचा छोटासा गोळा तेलामध्ये तळण्यासाठी घातलेला होता. तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आपला पिठाचा गोळा फुटलेला नाही, म्हणजे आपल्या गुलाबजामच्या पिठाचं प्रमाण अगदी व्यवस्थितपणे या ठिकाणी तयार झालेलं आहे. तर उरलेल्या पिठाचे मीडियम साईजचे गोळे बनवून आपल्याला तयार करायचे आहेत. काला जामुनची साईज ही नॉर्मल गुलाबजामपेक्षा थोडीशी जास्तच ठेवायची आहे. अशा पद्धतीने सर्व गुलाबजाम मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत. गुलाबजाम तळण्यासाठी तेल आपल्याला अगदी व्यवस्थितपणे गरम करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण गुलाबजाम तळण्यासाठी घालणार आहोत. गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे. गुलाबजाम तळताना गॅसची फ्लेम आपल्याला नेहमी कमीच ठेवायची आहे. त्यामुळे काय होतं की गुलाबजाम हा आतपर्यंत अगदी व्यवस्थितपणे तळला जातो. तर या ठिकाणी छोट्या चमच्याच्या मदतीने गुलाबजाम आपल्याला एकदा हलवून घ्यायचे आहेत. साधारणतः 5 ते 6 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की गुलाबजामला अगदी छानसा रंग आलेला आहे. पण आपल्याला या ठिकाणी काला जामुन बनवायचा आहे, म्हणून आपण हे गुलाबजाम आणखी 2 ते 3 मिनिटापर्यंत तळून घेणार आहोत. साधारणतः 8 ते 9 मिनिट आपण हे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत. तर 8 ते 9 मिनिटामध्ये अगदी परफेक्ट असा रंग आपल्या गुलाबजामला आलेला आहे. तर आता आपण हे गुलाबजाम एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. साधारणतः 1 ते 2 मिनिटं हे गुलाबजाम आपल्याला चाळणीमध्ये ठेवायचे आहेत. त्यानंतर आपण तयार झालेले गुलाबजाम पाकामध्ये घालणार आहोत. गुलाबजाम पाकात घालताना पाक हा गरमच असला पाहिजे, पण साधारणतः बोट बुडेल इतपत तो गरम असला पाहिजे. अगदी गरम पाकात जर तुम्ही गुलाबजाम घालाल तर ते चिवट होण्याची शक्यता असते. त्यामुळे तो हलकासा थंड असला पाहिजे. तर या ठिकाणी तयार झालेले सर्व गुलाबजाम मी पाकामध्ये घातले आहेत. आता हे पाकात आपल्याला एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत. तयार झालेले हे सर्व गुलाबजाम आता आपल्याला 4 ते 5 तासांसाठी पाकामध्ये भिजवून घ्यायचे आहेत.
साधारणतः 4 ते 5 तासानंतर तुम्ही बघू शकता की आपले गुलाबजाम अगदी साईजने डबल झालेले आहेत. या ठिकाणी मी एक गुलाबजाम तुम्हाला फोडून दाखवणार आहे. तर अगदी आतपर्यंत पाक या ठिकाणी मुरल्या गेलेला आहे. तर अगदी मजेदार असे हलवाई स्टाईल कालाजामुन तुम्ही सुद्धा घरी नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा.